काही काही लोकांनी गावाकडच्या जमिनी विकून शहरामध्ये बिल्डिंगी बांधल्या, परंतु त्या लोकांनी गावाकडच्या काही काही लोकांनी त्यांच्या बिल्डिंगी बघून त्यांना मुली दिल्या, परंतु गावातल्या शेतकरी मुलाला जर मुलगी द्या म्हटलं तर तो म्हटले मुलीला शेती करावी लागेल, आम्हाला आमची मुलगी शेतामध्ये पाठवायची नाही, तर आमच्या मुलीला आम्हाला बंगल्यामध्ये नेऊन बसवायचंय. परंतु आज परिस्थिती फिरली बघा. अहो, आज शहरामध्ये गॅस बंद झाला, मुलीला खाण्याकरता उद्या काय करावं कसं करावं ही त्यांच्या मुलीच्या मनामध्ये आज चिंता आहे. परंतु ज्यांनी मुली आपल्या शेतकऱ्याला दिल्या, ज्या मुली गावाकडे राहतात, त्यांना याची कसलीही भीती नाही. अरे गॅस बंद होऊ द्या नाहीतर देश बंद होऊ द्या. मुलगी शेतामध्ये जाते, डोक्यावरती एक लाकडाची मुळी आणते, चूल पेटवते आणि 2-4 भाकरी थापते, नवऱ्याला खाऊ घालते, आपणही खाते आणि रात्रभर आनंदामध्ये झोपतात, सकाळी परत उठतात, आपल्या कामाला लागतात. त्यांच्या जीवनामध्ये कुठलीच चिंता नाही. परंतु शहरातल्या माणसाचं जगणं मुश्किल झालं. नुसता गॅस बंद झाला तर कसं जागावं हा प्रश्न आपल्या समोर पडला. परंतु उद्या देशही जरी बंद झाला तरी माझ्या शेतकऱ्याला काहीही फरक पडत नाही, हे ध्यानामध्ये ठेवा.